हाय हॅलो नमस्कार. आज मी हा चिताडा मासा म्हणून आहे तो घेतला आहे. आता त्याचं मी रेसिपी बनवते आहे. आता हे पहिले स्वच्छ धुवून घेते 5-6 वेळा. धुतलेला नाही आहे, आता धुवून घेते. खूप छान चविष्ट मासा असतो हा. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, खूप चवीला टेस्टी असतो. स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ लावून घेते. आगळ घालून घेते. आलं लसूण पेस्ट लावून घेते. चांगलं मीठ आणि आलं लसूण पेस्ट आगळ यामध्ये असं चोळून लावून घेते आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून देते. आणि 10 मिनिटानंतर मग पुढची कृती करते. किती छान दिसतात बघा, एकदम ताजी ताजी मच्छी आहे. इथे मी आगळ घेतलाय, त्यामध्ये चमचावर मसाला घालून घेते. हळद पावडर घालून घेते. आगळ, मसाला आणि हळद पावडर आता याला लावून घेते. मीठ, आलं लसूण पेस्ट पहिलीच लावलेली आहे. आता एक तुकडी यामध्ये घोळवून रवा घेतलाय. रव्यामध्ये घोळवून हे बाजूला ठेवते. बारीक रवा घेतलाय, त्यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स करतात. नक्की करून बघा, खूप टेस्टी मच्छी आहे ही. बाकीच्या पण आता असा रवा लावून घेते. गरम करायला ठेवला आहे. आता त्यामध्ये तेल घालून घेते. आता हे तुकड्या घालून घेते. सात तुकडे तळायला ठेवले आणि हे बाकीचे तुकडे मी नंतरसाठी ठेवले आहेत. हे 5 तुकडे नंतरसाठी. हे आता तळून घेते, फ्राय करून घेते. साठी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे. हा कांदा आहे छोटा एक. तिखट मिरची, हे संकेश्वरची मिरच्या आहेत ह्या. आणि तिखट मिरच्या 5-6. आणि ह्या कलरसाठी संकेश्वरी. आणि धने घेतले आहेत, लसूण, हळद पावडर. हे आता कालवणासाठी घेतलं आहे. चांगले फ्राय झालेत. आता हे पलटवून घेते. हे बघा, कुरकुरीत असे बनवलेत.
नक्की रेसिपी कशी झाली मच्छी फ्राय सांगा आणि कालवण